समजा मी तुम्हाला सांगितलं की मानवजातीकडे स्वतःला वाचवायला फक्त 85 सेकंद शिल्लक आहेत, तर दचकलात ना? पण घाबरू नका. ही वेळ तुमच्या माझ्या मनगटावरच्या घड्याळाची नाहीये. ही वेळ आहे मानवजातीच्या अस्तित्वाच्या घड्याळाची, ज्याला जग डूम्सडे क्लॉक म्हणून ओळखतं. हे घड्याळ कोणी बनवलं? आपलं अस्तित्व नक्की कशामुळे धोक्यात आहे? आणि या दाव्याचा आधार तरी काय? आणि या सर्वात महत्वाचं म्हणजे या जागतिक घडामोडींचा आपल्या भारतावर किंवा कोल्हापूरच्या मातीवर काय परिणाम होणार? आजच्या पॉडकास्टमध्ये याचा सखोल आढावा घेऊयात. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. डूम्सडे क्लॉकची सुरुवात झाली 1947 मध्ये आणि त्याचं कारण होतं 1945 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेला अणुबॉम्ब. या घटनेने अख्खं जग हादरलं आणि पहिल्यांदाच अण्वस्त्राचं विनाशकारी रूप जगासमोर आलं. ज्या शास्त्रज्ञांनी मॅनहॅटन प्रोजेक्टवर काम केलं होतं त्यांनीच एकत्र येऊन बुलेटिन ऑफ द ॲटॉमिक सायंटिस्ट ही संस्था स्थापन केली. अल्बर्ट आइन्स्टाईन आणि जे रॉबर्ट ओपनहायमर यासारखी दिग्गज नावं या संस्थेची जोडलेली होती. 1947 मध्ये मार्टिन लँगडॉर्फ यांनी या घड्याळाचं डिझाईन बनवलं. हे घड्याळ वेळ मोजत नाही, तर मानवजात स्वतःच्या विनाशाच्या किती जवळ आहे हे मोजतं. यात मध्यरात्रीचे 12 म्हणजे जगाचा अंत. सुरुवातीला हे घड्याळ फक्त अण्वस्त्रांच्या धोक्यावर लक्ष ठेवून होतं, पण शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की धोका फक्त बॉम्ब पासून नाहीये, तर क्लायमेट चेंज आणि AI सारख्या प्रगत तंत्रज्ञानांमुळेही आहे. आणि म्हणूनच 2007 पासून या घटकांचाही समावेश करण्यात आला. आज 2026 मध्ये हे घड्याळ मध्यरात्रीच्या 85 सेकंदावर इतकं जवळ आलं. आणि याचं कारण काय? तर क्लायमेट क्रायसिस, AI आणि चुकीची माहिती. नोबेल विजेता पत्रकार मारिया रेसा म्हणतात तसं, सत्याशिवाय आपण लोकशाही किंवा माणुसकी वाचवू शकत नाही. आणि AIच्या माध्यमातून पसरवली जाणारी खोटी माहिती आज अण्वस्त्रा इतकीच घातक ठरते. त्यातच अमेरिका आणि रशियामधील अण्वस्त्र नियंत्रण करार न्यू स्टार्ट ट्रीटी येत्या 4 फेब्रुवारीला संपते. म्हणजे आता अण्वस्त्रांची शर्यत रोखणारं जगात काहीही उरणार नाही. पण हा धोका फक्त बॉम्बचा नाहीये, तर तो रशिया, चीन आणि अमेरिकेसारख्या महासत्तांनी मांडलेल्या पर्यावरणाच्या खेळाचाही आहे. हे देश रणांगणावर लढतायतच, पण त्यांच्या लष्करी मोहिमांमुळे आणि फॉसिल फ्युलच्या हव्यासामुळे निसर्गाचा समतोल ढासळतोय. 2025च्या आकडेवारीनुसार जगातील कार्बन उत्सर्जनात या 3 देशांचा वाटा जवळपास 50% आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले गेलेत, तर दक्षिण चीन समुद्रात चीनच्या हस्तक्षेपामुळे मरीन इकोसिस्टीम नष्ट होते. प्रयोगशाळेत तयार होणारे विषाणू आणि जैविक अस्त्रे हे बायोसिक्युरिटी रिस्क सुद्धा अण्वस्त्रांइतकीच घातक ठरत आहेत. एकीकडे महासत्तांची आक्रमकता वाढतीये, तर दुसरीकडे आपल्याला कन्झ्युमेरिझम म्हणजे चंगळवादाच्या जाळ्यात ओढलं जातं. गरज नसताना वस्तूंचा, सेवांचा हव्यास करणं आणि त्या झगमगाटी लाईफस्टाईलची झापड आपण ओढवून घेतली आहेत. यात आपली शाश्वत जीवनशैली विसरत विनाशाच्या मार्गावर आपण चाललेलो आहोत. जेव्हा हे देश एकमेकांवर गुरगुरतात तेव्हा त्याचा फटका कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनाही बसतो. कसा? तर जागतिक तापमान वाढल्यामुळे निसर्गाचं चक्र बिघडतं आणि अतिवृष्टीमुळे पंचगंगेची पातळी वाढते, पीक पद्धती कोलमडते आणि हवामानाचा अंदाज चुकू लागतो. प्रदूषणाने आपल्या रंकाळ्यात पक्षी मरतायत आणि हे सुद्धा प्रलयाच्या घड्याळाचाच एक छोटा भाग आहे. 1991 मध्ये जेव्हा हे शीतयुद्ध संपलं तेव्हा हे घड्याळ मध्यरात्रीपासून 17 मिनिट लांब होतं. म्हणजे आपण संकटापासून लांब होतो. आणि याचाच अर्थ हे घड्याळ माणसानेच बनवलंय आणि याचे काटे मागे फिरवणं सुद्धा आपल्याच हातात आहे. केवळ भीती बाळगून उपयोग नाही, तर वास्तव स्वीकारून कृती करण्याची हीच वेळ आहे. कारण हे घड्याळ आपल्याला इशारा देत आहे की वेळ संपत चालली आहे. आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मांडून घेतली आहे. पण ही परिस्थिती सुधारण्याची दोरीही आपल्याच हाती आहे. तुम्हाला काय वाटतं? AI मधून पसरणारी चुकीची माहिती अण्वस्त्रांपेक्षा जास्त घातक आहे का? आणि आपण पर्यावरणासाठी व्यक्तिगत पातळीवर काय करू शकतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.